नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज नेहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2016 मधील काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर 2016 मध्ये जसं की आपल्याला माहिती आहे, पेपर 2 आणि पेपर 3 असे दोन कॉमर्सचे पेपर होते. तर त्यामधील मोस्ट इम्पॉर्टंट 10 क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. अपार्ट फ्रॉम दिस, आय हॅव अ बिग सरप्राईज फॉर यू ऑल हु आर प्रिपेरिंग फ्रॉम कॉमर्स बॅकग्राऊंड. म्हणजे जे कॉमर्स बॅकग्राऊंड मधून स्टडी करत आहेत, प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी मी खूप मोठा सरप्राईज घेऊन आलेलो आहे. ते सरप्राईज काय आहे, त्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, हे मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मोठी हेल्प होणार आहे. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO इज, म्हणजे जे आपली जागतिक व्यापार संघटना जी आहे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याचं सर्वात इम्पॉर्टंट फंक्शन कुठलं आहे? ए, टू प्रमोट इंटरनॅशनल ट्रेड अँड एड अमॉंग ऑल द कंट्रीज टू प्रमोट इकॉनॉमिक ग्रोथ. बी, to review and facilitate the coordination of activities of the other institutions within the United Nations. C, to provide a machinery for international consultancy. की D, to facilitate the implementation and operation of multilateral trade agreement. तर आपल्याला WTO ची फंक्शन्स आहेत ती माहिती पाहिजेत. तर याचा राईट आन्सर आहे टू फॅसिलिटेट द इम्प्लिमेंटेशन अँड ऑपरेशन्स ऑफ मल्टीलॅटरल ट्रेड अग्रीमेंट. तर जसं की मी म्हटलं की आपल्याला WTO चे फंक्शन्स माहिती पाहिजेत, कारण एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ WTO. तर त्यामधील आपल्याला राईट आन्सर चूज करायचा असतो. तर त्यासाठी मी इथे WTO चे फंक्शन्स दिलेले आहेत. तर प्रायमरी फंक्शन जे असतं WTOचं, ते काय बोलतं की फंक्शन्स इज टू एन्श्युअर दॅट ट्रेड फ्लोज ॲज स्मूथली, प्रेडिक्टेबली अँड फ्रीली ॲज पॉसिबल. म्हणजे WTOचं प्रायमरी फंक्शन काय असतं? जे ट्रेड फ्लोज असतात ते स्मूथली वर्क करत आहेत की नाही, प्रेडिक्टेबली वर्क करत आहेत की नाही, की फ्रीली वर्क करत आहेत की नाही, हे एन्श्युअर करणं WTOचं प्रायमरी वर्क असतं. त्यानंतर आहे ऍडमिनिस्टरिंग ट्रेड ॲग्रीमेंट्स. WTO अग्रीमेंट मध्ये काय काय असतं? गुड्स, सर्व्हिसेस, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, या सर्व गोष्टींना ऍडमिनिस्टर करणं हे WTOचं सेकंड फंक्शन असतं, बरोबर. त्यानंतर आहे ऍक्टिंग ऍज अ फोरम फॉर ट्रेड नेगोशिएशन्स. याचा अर्थ काय असतो? समजा दोन कंट्रीमध्ये एखादा ट्रेड करायचं असेल, तर ते ट्रेड करण्यासाठी काय नेगोशिएशन्स करायचे असतील दोन्ही कंट्रींना, तर ते नेगोशिएशन करण्याचं जे प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मला रिस्पॉन्सिबल कोण असतं? तर WTO असतं. म्हणजे WTO ऍज अ प्लॅटफॉर्म वर्क करत असतं दोन कंट्रीच्या ट्रेडमध्ये नेगोशिएशन्स करण्यासाठी, राईट. त्याला फोरम असं म्हटलं जातं, त्या प्लॅटफॉर्मला फोरम असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे रिव्हिविंग नॅशनल ट्रेड पॉलिसीज. जे ट्रेड करण्यासाठी जे पॉलिसीज आखलेले असतात प्रत्येक कंट्रीजने, तर ते पॉलिसीजला ऍडमिनिस्टर करणं किंवा रिव्ह्यू करणं हे काम WTO करत असतं. त्यानंतर आहे सेटलिंग ट्रेड डिस्प्यूट्स. इम्पॉर्टंटली WTO सेट प्रोसिजर टू द सेटल डिस्प्यूट्स. ट्रेड करण्यासाठी काही बॅरियर्स असतात, काही डिस्प्यूट्स असतात, त्याला डिक्रीज करण्याचं काम कोण करत असतं? हे WTO करत असतं, राईट. त्याचे काही प्रोसिजर्स असतात, ते सेटल करण्यासाठी सुद्धा WTO हे रिस्पॉन्सिबल असतं. त्यानंतर आहे असिस्टिंग डेव्हलपिंग कंट्रीज इन ट्रेड पॉलिसी इश्यूज थ्रू टेक्निकल असिस्टन्स अँड ट्रेनिंग प्रोग्राम्स. समजा एखादी कंट्री अशी असेल की तिला इंटरनॅशनल ट्रेड करण्यासाठी, त्याची पॉलिसीज तयार करण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येत असतील, बॅरियर्स येत असतील, तर त्या कंट्रीला WTO हे काय करत असतं? ते ट्रेनिंग प्रोग्राम करत असतं, त्यांना असिस्ट करत असतं टेक्निकली. हे सारे फंक्शन्स असतात WTO चे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. कॉस्ट ऑफ इंटँजिबल फिक्स्ड ॲसेट्स आर डॉट डॉट ओव्हर देअर युजफुल लाईफ्स. म्हणजे कॉस्ट जी असते इंटँजिबल फिक्स्ड ॲसेटची, ती डॉट डॉट केली जाते ओव्हर देअर युजफुल लाईफ. युजफुल लाईफ म्हणजे त्यांच्या उपयुक्त जीवनापेक्षा ती काहीतरी केली जाते. तर ती काय केली जाते? डेप्रिसिएटेड केली जाते, अमोर्टाइज केली जाते, चार्ज केली जाते, की अलोकेट केली जाते? तर याचा राईट आन्सर आहे अमोर्टाइज केली जाते. According to IRS rule on intangible assets, Section 197 of Internal Revenue Code defines tax accounting procedures for intangible assets such as copyright, goodwill and trademark. म्हणजे IRS rule of intangible assets मध्ये सेक्शन 197 काय म्हणतं? इंटरनल रेव्हेन्यू कोड यामध्ये असं डिफाईन केलेलं आहे की टॅक्स अकाउंटिंग प्रोसिजर्स इंटँजिबल ॲसेटचे जे आहेत त्यामध्ये कॉपीराइट, गुडविल आणि ट्रेडमार्क हे इन्क्लुडेड आहेत. तर ते काय म्हणत असतं की 15 वर्षाचा पिरियड जो आहे त्या कालावधीपर्यंत
त्या कालावधीनंतर जे ऍसेट्स असतात, फिक्स्ड ऍसेट्स असतात, त्यांना अमॉर्टाइज केलं पाहिजे. म्हणजे त्यांचे जे कर्ज असतील ते माफ केले पाहिजे जर ते 15 वर्षापेक्षा जास्त असतील तर. पण त्यामध्ये त्यांची जी लाईफ आहे, युजफुल लाईफ, ही कन्सिडर केली नाही पाहिजे. हे बोलत आहे कोण? IRS रूल ऑन इंटँजिबल ऍसेट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The system which convert financial securities into electronic form is called as. म्हणजे अशी सिस्टीम जी की फायनान्शियल सिक्युरिटीज जे आहे त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असते, तर त्याला काय म्हटलं जातं? ए डिसइन्व्हेस्टमेंट, बी रीइन्व्हेस्टमेंट, सी रिफायनान्स की डी डिमटेरियलायझेशन. तर याचा राईट आन्सर आहे डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशनला आणखीन काय म्हटलं जातं? तर डीमॅट. राईट. तर डीमॅट म्हणजेच डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन मध्ये काय होतं? जे फायनान्शियल सिक्युरिटीज असतात त्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. डिमटेरियलायझेशन, डीमॅट, इज द मूव फ्रॉम फिजिकल सर्टिफिकेट्स, म्हणजे जे डॉक्युमेंट्स असतात, फिजिकल सर्टिफिकेट्स असतात, त्याला इलेक्ट्रॉनिक बुक किपिंग मध्ये कन्वर्ट केलं जातं. डीमॅट अकाउंट्स आर रिक्वायर्ड बाय सम ट्रेडिंग इन्स्टिट्यूशन्स ड्यू टू द फॅक्ट दे आर द मोस्ट ॲक्युरेट फॉर्म ऑफ रेकॉर्ड किपिंग. म्हणजे जे डीमॅट अकाउंट जे असतं ते रिक्वायर्ड असतं कोणासाठी? जे ट्रेडिंग करत असतात. ट्रेडिंग करत असतात त्यांच्यासाठी काय रिक्वायर्ड असतं? तर ते ॲक्युरेट रेकॉर्ड ठेवत असतं त्यांच्या ट्रान्झॅक्शन्सचं किंवा त्यांच्या डॉक्युमेंटचं. Dematerialization was designed to offer more security as well as increase the speed to financial trades. म्हणजे डिमटेरियलायझेशन हे इलेक्ट्रॉनिक फॉर्म जे असतं फायनान्शियल किंवा फिजिकल सर्टिफिकेटचं, यामध्ये काय होत असतं की सेक्युरिटी जी आहे ती जास्ती असते, त्यानंतर त्याची स्पीड जी आहे ट्रेड करण्याची ती सुद्धा जास्ती असते, आणि फायनान्शियल ट्रेड मध्ये त्याला सुद्धा उपयोगी मानलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. डिफरन्स इन फॅक्टर इंडोमेंट एक्सप्लेन इंटरनॅशनल ट्रेड. ही थेरी कोणी दिलेली आहे? तर ही थेरी दिलेली आहे बर्टिल ओलिनने. तर हेक्स्चर अँड ओलिन या दोन्हींनी फॅक्टर इंडोमेंट थेरी अशी दिलेली आहे. तर फॅक्टर इंडोमेंट थेरी ही कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज दर्शवण्यासाठी केली जाते. यामध्ये काय असतं? फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या कंट्रीचं ऑइल जे आहे, एखाद्या कंट्रीमध्ये ऑइल प्रोडक्शन जास्ती होत असेल तर त्या डोमेस्टिकली ते चीप असतं, बरोबर. तर ते चीप प्रोडक्ट जास्तीत जास्त एक्सपोर्ट केले जातात अदर कंट्रीजमध्ये, आणि इम्पोर्ट केले जातात अशा गोष्टी ज्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज होत असेल. राईट. तर ही असते फॅक्टर इंडोमेंट थेरी. तर ही थेरी कोणी दिलेली? हेक्स्चर अँड ओलिन. नेक्स्ट क्वेश्चन. बॅलन्स ऑफ ट्रेड इज इक्वल टू. बॅलन्स ऑफ ट्रेड काय असतं? तर बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे नेट बॅलन्स ऑफ मर्कंटाइज अकाउंट, बरोबर. द बॅलन्स ऑफ ट्रेड, कमर्शियल बॅलन्स और नेट एक्सपोर्ट इज द डिफरन्स बिटवीन द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ द नेशन्स एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ओव्हर अ सर्टेन टाइम ऑफ पिरियड. म्हणजे एक्सपोर्ट, राईट, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोन्ही मधील जो डिफरन्स असतो त्याला बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हटलं जातं. समटाइम्स अ डिस्टिंक्शन इज मेड बिटवीन अ बॅलन्स ऑफ ट्रेड फॉर गुड्स वर्सेस वन फॉर सर्व्हिसेस. म्हणजे कधी कधी गुड्स आणि सर्व्हिसेस यांच्या दोन्ही मधील डिफरन्सला सुद्धा बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजे IFC. IFC जे आहे ते कोणत्या साली इस्टॅब्लिश केलं गेलं होतं? ए 1956, बी नोव्हेंबर 1960, सी मार्च 1947 की डी 1946. तर याचा राईट आन्सर आहे जुलै 1956. तर इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन जे आहे हे एक इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, राईट, जे की ऑफर करत असतं इन्व्हेस्टमेंट, ॲडवायझरी अँड ॲसेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस. कशासाठी? इनकरेज करण्यासाठी प्रायव्हेट सेक्टर डेव्हलपमेंट. ते पण कोणासाठी? जे लेस डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे थोडक्यात लेस डेव्हलप कंट्रीज जे आहेत त्यांच्यासाठी हे इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, जे की इन्व्हेस्टमेंट किंवा ॲडवायझरी आणि ॲसेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस असे प्रोव्हाइड करत असतं. The IFC is member of World Bank Group and its headquarters is Washington DC in United States, जे की इस्टॅब्लिश केलं होतं 1956 मध्ये, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. the main function of National Bank for Agricultural and Rural Development म्हणजे नाबार्ड, राईट. नाबार्ड बँक जी आहे हे याचं फंक्शन काय आहे?
ए टू प्रमोट इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट अँड सिक्युअर प्रॉस्पेरिटी ऑफ रुरल एरिया, म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकासास चालना देणे आणि ग्रामीण भागाची सुरक्षा समृद्धी देणे. बी प्रोव्हाइड लॉंग टर्म लोन. सी रिफायनान्स द रुरल बँक्स. की डी ऍक्ट ॲज अपेक्स बँक. तर याचा राईट आन्सर आहे ए टू प्रमोट इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट अँड सिक्युअर प्रॉस्पेरिटी ऑफ रुरल एरिया. ठीक आहे. तर नाबार्ड जी आहे ही एक डेव्हलपमेंट बँक आहे. is mandated for providing and regulating credit and other facilities for the promotion and development of agriculture, small scale industries, cottage, village industries, handicrafts and so on. म्हणजे ही नाबार्ड बँक जी आहे ही ऍक्च्युली डेव्हलपमेंट बँक आहे, जी की रुरल एरियामध्ये काही गोष्टी असतात, जसे की इंडस्ट्रियल विलेज असेल, हँडीक्राफ्ट गोष्टी असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील किंवा ऍग्रिकल्चर असेल, या सर्व गोष्टींना डेव्हलप करण्यासाठी ही बँक जी आहे नाबार्ड हेल्प करत असते. नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. म्हणजे खाली दिलेले जे ऑप्शन्स आहेत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, यामधील किती करेक्ट आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर कशाचे रिलेटेड आहेत? सिक्रेट रिझर्व्ह सर्व्स द पर्पज ऑफ. म्हणजे हे जे सिक्रेट रिझर्व्ह असतात कंपनीमध्ये ते कुठल्या पर्पज साठी सर्व्ह करत असतात. फर्स्ट आहे एनेबलिंग द डायरेक्टर्स टू टाईड ओव्हर अनफेवरेबल आयटम्स, म्हणजे संचालकांना प्रतिकूल वस्तूंवर भर घालण्यासाठी. सेकंड आहे मीटिंग एक्सेप्शनल लॉसेस, म्हणजे अपवादात्मक जे लॉस होत असतात त्याला एक्सेप्शन असतात त्यासाठी. की थर्ड इन्क्रीजिंग द वर्किंग कॅपिटल, की वर्किंग कॅपिटल इन्क्रीज करण्यासाठी. तर यापैकी किती राईट आहेत हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर याचा राईट आन्सर आहे सी, फर्स्ट आणि थर्ड. म्हणजे फर्स्ट ज्यात की अनेबल करत असतं डायरेक्टर्सला अनफेवरेबल आयटम्सला टाईट करण्यासाठी, आणि थर्ड जे की वर्किंग कॅपिटलला इन्क्रीज करत असतं. तर सिक्रेट रिझर्व्ह जे असतात कंपनीमध्ये हे दोन काम करत असतात. त्या व्यतिरिक्त काही आणखीन काम असतात सिक्रेट रिझर्व्हचे. फॉर एक्झाम्पल इन्शुअर स्ट्रॉंग फायनान्शियल पोझिशन ऑफ कंपनी, बेटर सॉल्वन्सी ऑफ ऑर्गनायझेशन, सडन फायनान्शियल एक्सपेन्सेसला भरपाई करण्यासाठी, त्यानंतर काही पेमेंट्स असतात, डिव्हिडंड्स असतात त्यांच्या पेमेंटसाठी, किंवा कॉम्पिटिटर्स जे असतात कंपनीमध्ये कंपनीसाठी, बरोबर, मार्केटमध्ये जे कॉम्पिटिटर्स असतात कंपनी विरुद्ध त्यांना कन्फ्युजन करण्यासाठी. कशामध्ये? रिगार्डिंग प्रॉफिटेबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. त्यानंतर आहे प्रोव्हाइड सोर्स ऑफ ऍडिशनल वर्किंग कॅपिटल फॉर द ऑर्गनायझेशन. तर हे सर्व गोष्टी सिक्रेट रिझर्व्ह मधून पूर्ण केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज नॉट परफॉर्म्ड बाय द प्रायव्हेट बँक्स. म्हणजे खाली दिलेल्यापैकी प्रायव्हेट बँकचं फंक्शन कुठलं नाहीये. ए प्रोव्हाइडिंग लोन्स टू कस्टमर्स, बी प्रोव्हाइडिंग लोन्स टू प्रायोरिटी सेक्टर्स, सी इश्युइंग चेक टू कस्टमर्स अँड डी रिकव्हरी ऑफ लोन्स. तर यापैकी प्रायव्हेट सेक्टर बँकचं कुठलं काम किंवा कुठलं फंक्शन हे नसतं. तर याचा राईट आन्सर आहे इश्युइंग चेक्स टू कस्टमर्स. म्हणजे ग्राहकाला धनादेश चेक देणे हे प्रायव्हेट बँकचं फंक्शन नसतं. नेक्स्ट क्वेश्चन. The trend in composition of India's exports has been substantially increase in importance of. म्हणजे खालीलपैकी दिलेल्यापैकी हे कुठला इम्पॉर्टन्स आहे किंवा कुठली इम्पॉर्टंट फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे इंडियाचे एक्सपोर्ट वाढवण्यासाठी. ए ऍग्रिकल्चर अँड अलाइड प्रोडक्ट्स, बी ओर्स अँड मिनरल्स, सी पेट्रोलियम प्रोडक्ट्स और डी मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स. तर याचा राईट आन्सर आहे मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स. म्हणजे इंडियाचे मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स जे आहेत त्यामुळे इंडियाचे एक्सपोर्ट जे आहे इन्क्रीज झालेलं आहे. ओके. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे. तर तुमच्यासाठी सरप्राईज हे आहे, and I'm sure this surprise is going to help you in your preparation. So surprise is this: Global Online University have come up with the full syllabus course which is going to help you in your preparation. Global Online University providing you 25 mock tests in this full course. 25 mock test मध्ये तुम्हाला 2015 पासून 2020 पर्यंत प्रीवियस इयर क्वेश्चन टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने मिळून तुमच्यासाठी बनवलेलं आहे, जे की तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहे, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये.
हे PDF नोट्स असणार आहेत जे की तुम्ही कुठेही तुमच्या वेळेनुसार तुम्ही स्टडी करू शकता. समजा तुम्ही ट्रॅव्हल सुद्धा करत असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉप्समध्ये तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर तुम्हाला 200+ व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा मिळणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही कंबाईन लँग्वेजमध्ये. म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार बघू शकता, तुम्ही प्रिपरेशन करू शकता. या फुल सिलेबस कोर्समध्ये एक ॲडव्हांटेज असा आहे की तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला हे पर्सनल अटेन्शन मिळून जाणार आहे एज्युकेटरकडून. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स असतील, डाउट्स असतील मनात, तर ते तुम्ही एज्युकेटरला विचारून तुम्ही पर्सनली त्याचं निवारण करू शकता. खूप रिलेव्हंट फुल सिलेबस कोर्स आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी अँड आय एम शुअर की हे तुम्ही फुल सिलेबस कोर्स जर जॉईन कराल तर तुमचं प्रिपरेशन हे खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि तुमची एक्झामिनेशन सुद्धा क्लिअर होणार आहे. तर तुम्हाला हे कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.